हे भद्रावतीवरून आणले होते हे वेल, ते मी आता किचन मध्ये इथे बेसिनच्या साईडला लावते. म्हटलं कसे वाटतात तर. गाईस पूजा वगैरे झाली आणि आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही इथून निघत आहोत जाण्यासाठी. हॅलो गाईज, मी प्रिया, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज मी आजच्या सकाळची सुरुवात करताय चाय बनवण्यापासून. तशी मी रोज चाय बनवत नाही, आम्ही दोघे जण चाय पित नाही, पण आज थोडंसं मन झालं तर चला म्हटलं आज चाय पिऊन घेऊ, म्हणून मी आज सकाळी सकाळी चाय बनवत आहे. बघा चाय माझी. माहिती आहे का, मला दुधाची चाय आवडते पण मला ऍसिडिटी होते आणि काळी चाय आवडत नाही, म्हणून मी पित नाही. तर त्याच्यामुळे मी दोनही चाय पित नाही आणि प्यायचं असलं तर मी डायरेक्ट दुधाची चाय पिते. थोडंसं रिस्की काम आहे दुधाची चाय पिणं म्हणजे माझ्यासाठी. गाईज मी बघा मस्त ओट्यावर बसून चाय बनवत आहे. आणि माहिती आहे का, माझ्याकडे अद्रक आणि विलायची पण नव्हती, तरी पण चाय खूप जास्त टेस्टी होणार आहे. माझ्या भावाने मला चाय कसं बनवायचं त्याने शिकवलं होतं. आणि हे बघा आता मस्त चाय होणार आहे. या चाय प्यासाठी सगळेजण या, सगळे तुम्ही इन्व्हायटेड आहे. आहा, सुगंध येत आहे, सुगंध चायचा. स्वरूप बाहेर जायचं म्हटलं की आधीच रेडी होते. स्वरूप कुठे चालला तू? स्वरूपची आंघोळ वगैरे झाली सकाळ सकाळी आणि स्वरूप चालला आता दुकानमध्ये. स्वरूप का घेण्यासाठी चालला तू? काय इथे? अरे थांब 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 स्वरूप. हा बघा पळतच सुटते. कुठे चालला तू? स्वरूप, स्वरूप कुठे चालला? बाय. कुठे चालला तू? कुठे चालला? बाय बाय. स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा गेले शॉप मध्ये आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आता माझं स्वयंपाक वगैरे करायचे, काम वगैरे सगळेच बाकी आहेत. आता पटपट काम वगैरे करते. अच्छा, तर स्वरूप हे बघा कानला तू हे घ्यायसाठी गेला होता. इकडे दाखव, मला दाखव. कानला तू चिप्स घ्यायसाठी गेला होता तू. दे मला, दे. देला यार बोला. हा गुड बॉय आहे, गुड बॉय. सोयाबीनच्या वड्या आणायला गेले होते कारण आता आम्हाला सोयाबीनच्या वड्याची भाजी बनवायची आहे म्हणून. इतके सारे आणले यार यांनी. हे बघा इतके सारे लागते का? इतके सारे आणले. किती दिवसासाठी रोज बनवायचं आहे का? काहीच. हे बघा माझ्या मिस्टरने एवढे सारे घेऊन आणले हे सोयाबीनच्या वड्या. तर आता त्यांना वेगळ्या पद्धतीने पण खायचं आहे, तर त्याच्यामुळे मी आता युट्यूबवर रेसिपी बघत आहे आणि रेसिपीज बघून आता करणार आहे. वेगळ्या स्टाईलने बनवायचं आहे. पहिला आता इकडे पाणी कोमट करायला ठेवलं, इथं भिजत ठेवते आणि मग एखादी चांगली रेसिपी पाहून मग त्या पद्धतीने ट्राय करते मी आज सोयाबीनच्या वड्या. तर पाणी कोमट पण झालं. आता मी इथं टाकते सोयाबीनच्या वड्या. सोयाबीनच्या वड्या भिजतात तेव्हापर्यंत मी ना हे भद्रावतीवरून आणले होते हे वेल, ते मी आता किचन मध्ये इथे बेसिनच्या साईडला लावते. म्हटलं कसे वाटतात तर काय माहित, पण मी आता ट्राय करते. म्हटले इथे लावून बघते, छान वाटतात. पण लावते मी आता कसे वाटतात तर आता माहित नाही, पण लावल्यानंतर समजेल. छान वाटतील पण माझ्या मते. इथे लावते साईडला. हे खूप लंब आहे, मला वाटलं का छोटेसे असेल असं वाटलं. खूप लंबे आहेत, असे दरवाजाला लावण्यासारखे आहेत, पण मी यांना असं डबल केलं आणि इथेच लावून बघते. छान वाटतील शायद. हे बघा कसे वाटत आहेत मला कमेंट मध्ये सांगा. छान वाटत आहेत का यार? लावत नाही तिथे खाली पण पडलं. शीट, चांगलं चिकटलं नाही वाटते हे. गाईज मी आधी इथे पूर्ण वेल लावली होती पण मला काही तेवढे चांगले वाटले नाही. मग माझ्या हस्बंडनी चांगला आयडिया दिला इथून लाव म्हणून. हे बघा मी इथून लावली. छान वाटतंय आता यार, खरंच छान वाटत आहे. मला कमेंट मध्ये सांगा कसे वाटतायत. तर छान वाटतं. आता मी स्वयंपाक करते पटपट. तर गाईज हे बघा माझी भाजी बनवून आता रेडी झाली. मी वेगळ्या पद्धतीने बनवली होती, आधी मॅरिनेट वगैरे करून ठेवलं आणि आता भाजी बनवली. आता नंतर मी सांगतेच याची टेस्ट कशी झाली. तर भाजी वगैरे रेडी झाली आणि आता मी विचार करते का थोडंसं क्लिनिंग करावं घराची, तर आता तेच करते. असेच रिकामे बॅनर ठेवले होते, तर हे पेपर वगैरे इथं रॅकवर ठेवल्यानंतर ते खराबच होतात. म्हणून आता विचार केली की हे बॅनरच ठेवते, म्हणजे कसं खराबही झाले तरी पण पुसून टाकता येते असतं. आणि हे टिश्यू माझ्यासाठी इतके युजफुल झाले आहेत ना, खूपच जास्त. जर तुम्हाला पण हे टिश्यू जर पाहिजे असतील तर माझ्या इंस्टाग्रामवर लिंक टाईप करा
जो मी हा व्हिडिओ पोस्ट केला तिथे तुम्हाला लिंक मिळून जाईल. बघा मी आता इथे बॅनर ठेवत आहे, कट केलं याच्या साईडचं. हे बघा, खराबही झालं तरी कसं मी डायरेक्ट असं टिश्यूने वगैरे पुसून घेऊ शकते. ते पेपर होते तर मला थोडे खराब झाले की चेंज करत जावं लागत होते, म्हणून आता विचार केलं की हे बॅनरच ठेवून देते इथे. छान पण वाटत आहेत. इथे बॅनर सेट केले आणि हे डब्बे पूर्ण आता इथे ठेवून देते. पहिले थोडे थोडे क्लीन करते. गाईस तर मी पूर्ण रॅक भर आता हे बॅनर लावले आणि थोडीशी जागा पण चेंज केली डब्यांची वगैरे आणि सगळं क्लीन करून ठेवलं. आता काही प्रॉब्लेम नाही, जरी खराब झालं तरी मी डायरेक्ट टिश्यूने पुसलं तरी क्लीन होऊन जाते. छान वाटत आहे ना आता. पूर्ण किचन वगैरे क्लीन झाली. मी माहिती आहे का फक्त हे रॅक चांगली करायला घेतली होती, इथलं चेंज करतो म्हटली आणि हे करता करता पूर्ण किचनचं सामान काढून घेतलं होतं. त्याच्यामुळे ना मला आता हे बघा 5 वाजून गेले. आता 5 वाजून 12 मिनिट झाले. किती वेळची करताय मी. 12 वाजतापासून मधामध्ये ब्रेक घेऊन जेवण पण करून घेतलं होतं आणि आता फायनल माझी पूर्ण किचन वगैरे क्लीन झाली. आता आम्हाला वास्तूचं जेवण पण करायला जायचं आहे बाहेर गावला. तर आता मग मी पटकन रेडी वगैरे होते ना, मग तुम्हाला भेटते. मी तयार वगैरे झाली आणि आम्हाला खूप उशीर पण झाला आहे तिथे जाण्यासाठी जेवण करायला. तर आता आम्ही पटकन निघतो. चला. आम्ही ना दादापूरला आलो जेवण करायला आणि जेवण वावरामध्ये आहे आणि तिथेच आता आम्ही जात आहोत. जस्ट आता आम्ही थोड्या वेळात पोहोचतो. हे बघा रस्ता, वावरकडे जाण्याचा रस्ता. गाईस पूजा वगैरे झाली आणि आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही इथून निघत आहोत जाण्यासाठी. चला. तर गाईस आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही तिथून निघालो गावाला जाण्यासाठी. हे बघा संध्याकाळ पण झाली, त्याच्यामुळे आता लवकर जातो. आणि हे बघा स्वरूप समोर बसलं की झालं, याला खूपच मजा येते. समोर बसायला त्याला एवढी मजा येते, तो एनी टाइम समोरच दिसेल तुम्हाला. बघा दादापूरवरून कोण कोण व्हिडिओ बघताय मला कमेंट करून नक्की सांगा. वातावरण पण आता खराब झाल्यासारखं वाटत आहे, त्याच्यामुळे आम्ही पटकन घरी जातो. आम्ही आलो घरी आणि मला आठवलं की सकाळी मी डाळ भिजत ठेवली होती. उद्या मला सकाळी ढोकळे बनवायचे आहेत, तर सकाळीच डाळ भिजत ठेवली होती, आता भिजली आहे. तर मला आता हे बारीक करून ठेवायचे आहे. म्हणजे मी आताच बेटर रेडी करून ठेवी तर सकाळपर्यंत छान मिक्स होऊन राहते, चांगलं तयार होऊन राहते. म्हणून आता मी बारीक करून घेते. हे बघा तयार झाला, बेटर रेडी करून ठेवलं. आता रातभर छान मिक्स होऊन राहते. झाला रेडी. सकाळी ढोकळे बनवणार. मग आता मला स्वयंपाक वगैरे तर काही बनवायचंच नाही, कारण आम्ही जेवण वगैरे करून आलो आणि आम्ही आल्याबरोबर ना स्वरूप हे बघा झोपून पण गेला. दिवसभर हा झोपलाच नाही. याला आम्ही दिवसभर झोपवतच नाही, कारण मग रात्री 12 वाजतापर्यंत झोपतच नाही तो, म्हणून त्याला झोपवलं नाही. त्यामुळे आता आल्याबरोबर तो झोपून गेला आणि माझे पण थोडेफार कामं होते तेही होऊन गेले. चला तर आता मी पण आराम करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.